कंप्लाय, हाऊ मच यू कंप्लाय. प्रेशर दिल्यावर तुम्ही किती कंप्लाय करता. इझिली कंप्लाय करता तर कंप्लायन्स चांगला आहे. इझिली कंप्लाय नाही करत म्हणजे प्रेशर खूप द्यावं लागतं आहे. तर चेंज इन व्हॉल्यूम पर चेंज इन प्रेशर इज युअर कंप्लायन्स. युजली 100 ml आहे, कारण की तुमचं ट्रान्सपल्मोनरी प्रेशर 5 असतं आणि तुमचा चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे टायडल व्हॉल्यूम 500 असतं. 500/5 100 ml. पण इथे 50-50 ml का दिला आहे मला माहीत नाही. स्टॅटिक आणि डायनॅमिक कंप्लायन्स 50-50 ml पर्यंत दिलेला आहे. आय डू नॉट नो. तर चेस्ट वॉल आणि लंग हे सिरीजमध्ये लावले. रेस्पायरेटरी कंप्लायन्स इज इक्वल टू चेस्ट वॉल कंप्लायन्स आणि इनवर्स ऑफ लंग कंप्लायन्स आणि चेस्ट वॉल कंप्लायन्स. कारण की हे सिरीजमध्ये आहे, तर सिरीजमध्ये आहे तर ते इनवर्समध्ये जातात, एकमेकांना काय म्हणतात त्याला कमी करतात. तर हा आहे युजली 200-200 आहे, दोघांची बेरीज होऊन 100 होतो. तर लंग कंप्लायन्स डिपेंड ऑन ट्रान्सपल्मोनरी प्रेशर. त्याच्या अक्रॉस काय ग्रॅडियंट आहे. इकडे ट्रान्सपल्मोनरी ग्रॅडियंट आहे, इकडे तुमचा ट्रान्सम्युरल ग्रॅडियंट हा प्लुरल मायनस ॲम्बियंट आहे. इथे अल्वेओलर मायनस प्लुरा आहे, कारण की अल्वेओलसच्या या बाजूला प्लुरा आहे, इकडे एअर आहे. त्याच्यामुळे त्याचं अल्वेओलर प्रेशर आणि प्लुराचं प्रेशर घेतलं आहे. बॉलच्या एका बाजूला ॲम्बियन्स आहे, एका बाजूला प्लुरा आहे, त्याच्यामुळे असं घेतलं. पण युजली आपण टोटलच मोजतो. पण जिथे ओबेस आहे किंवा काहीतरी ॲबडॉमिनल पॅथॉलॉजी आहे, कंप्लायन्स कमी झाला आहे, मग तिथे तुम्हाला इसोफेगल मॅनोमेट्री करून तो मोजावा लागतो आणि मग त्याच्यानुसार मग तुम्ही तुमचा जो प्लॅटो प्रेशर आहे तो वाढवू शकतो. आपण युजली म्हणतो ना प्लॅटो प्रेशर तुमचं काय म्हणतात त्याला 25 ते 30च्या खाली ठेवा, कारण की आपलं ट्रान्सपल्मोनरी प्रेशर 5 असतं. तर मग त्याच्यामुळे मग ते वजा केलं तर 20 ते 25 तुमचं काय म्हणतात अल्वेओलर प्रेशर हे बनून जातं, डिस्टेंडिंग प्रेशर. पण आता इथे जर ॲबडॉमिनल प्रेशर जास्त असेल तर तुमचं मेनली ते ॲबडॉमिनल म्हणजे चेस्ट वॉलचं कंप्लायन्स हे करायला चाललं जातं ना प्रेशर, म्हणजे वॉल प्रेशर ट्रान्सम्युलर प्रेशर ओव्हरकम करायला करून वेस्ट होऊन जातं. मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही मग तुमचं पी प्लॅट वाढवू शकता किंवा पीप वाढवू शकता. ARDSमध्ये ही कन्सेप्ट आलेली आहे. तर 2 आहेत, स्टॅटिक डायनॅमिक आणि स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे ॲट FRCला म्हणजे स्पेसिफिक लंग व्हॉल्यूमला. तर FRCला आहे तोही 50च दिला आहे. स्टॅटिक इज ऑफ युअर लंग, डायनॅमिक इज युअर बिकॉज ऑफ डायनॅमिझम म्हणजे काय फ्लोमुळे. तर फ्लोमुळे जो होतो, जो रेझिस्टन्समुळे होतो एअरवेच्या, त्याला म्हटलं आहे तो डायनॅमिक कंप्लायन्स. त्याचा फॉर्म्युला आहे टायडल व्हॉल्यूम अपॉन पीक इन्स्पिरेटरी प्रेशर मायनस पीक. इथे स्टॅटिक कंप्लायन्स इज टायडल व्हॉल्यूम अपॉन प्लॅटो मायनस पीक. तुमचा जो ग्रॅडियंट आहे तो तुम्हाला अल्वेओलसमध्ये घ्यायचा आहे, इथे तुमचा तो एअरवेपर्यंत घ्यायचा आहे, असा फंडा आहे. हा इन्स्पिरेटरी होल्डने तुम्हाला प्लॅटो प्रेशर कळेल, त्याच्यातनं वजा करायचा आहे. पीक तर तुम्हाला तसाही कळून जातो. याच्यात रेझिस्टन्स हा मेन फॅक्टर आहे. तर चेस्ट वॉल कंप्लायन्स आणि लंग कंप्लायन्स आणि इथे एअरवे तुमचा ॲड होतो, तिसरा फॅक्टर. म्हणून तुमचा जो डायनॅमिक कंप्लायन्स आहे ना, हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे, कारण की फ्रिक्वेन्सी वाढली, एअरफ्लो वाढला की तुमचा रेझिस्टन्स वाढतो, म्हणून डायनॅमिक कंप्लायन्स कमी होतो. स्टॅटिकचा तो स्टॅटिक आहे, त्याच्यामुळे तो सेम राहतो. फॅक्टर्स अफेक्टिंग तुमचे इलॅस्टिक रिकॉईल लंगचा आणि वॉलचा. तर मग लंगचा कंप्लायन्स कमी होईल सरफॅक्टंट कमी असेल तर, किंवा जे पण इलॅस्टिक रिकॉईल जे कमी करतात ते. वॉलचा कंप्लायन्स मस्क्युलर न्यूरल जे पण काही डिसीजेस असतील त्याच्यामुळे तुमचा न्यूरल कंप्लायन्स कमी होईल. म्युरल म्हणजे वॉलचा कंप्लायन्स कमी होईल. नंतर हाय कंप्लायन्स जिथे रिकॉईल वाढलेला आहे, FRC वाढली आहे, ऑब्स्ट्रक्शनमध्ये किंवा डिस्ट्रक्टिव्ह डिसीजमध्ये
तुमचा कंप्लायन्स वाढतो. बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी कमीच होतो. वर्क ऑफ ब्रिदिंग वाढतं. इथेही हाय कंप्लायन्स आहे तर वर्क ऑफ ब्रिदिंग कमी होत असं नाही आहे. तो तुमचा व्हॉल्यूम जास्त आहे, तो काही चेंज नाही होत असा ॲज सच. त्याच्यामुळे वर्क ऑफ ब्रिदिंग वाढलं तर मग व्यक्ती आर वाढतो, टायडल व्हॉल्यूम कमी करतो. तर ही हिस्टेरेसिस कर्व आहे. हिस्टेरेसिस म्हणजे हिस्ट्री. तर लंग व्हॉल्यूम क्लोज असतो. इन्स्पिरेशनसाठी तुम्हाला जास्त प्रेशर लागतं रिक्रूट करायला, त्यामानाने एक्सपिरेशन पॅसिव्ह आहे, कमी ऊर्जा लागते, ऊर्जा द्यावी लागते. त्याच्यामुळे इथे प्रेशर जास्त लागतं. कारण की लंग हा इम्परफेक्ट इलॅस्टिक ऑर्गन आहे. म्हणून इन्स्पिरेशन कुठल्याही प्रेशर व्हॅल्यूला इन्स्पिरेटरी व्हॅल्यू कमी राहील, एक्सपिरेटरी व्हॉल्यूम जास्त राहील. वर्क ऑफ ब्रिदिंग याच्यावर डिपेंड राहतं, कंप्लायन्सवर. त्याच्यामुळे तुम्हाला कमी करायचं तर टायडल व्हॉल्यूम कमी करावा लागतो, आर वाढवावा लागतो. फटीग होणार, व्हेंटिलेशनचं फेल्युअर होणार. तर जेव्हा रेझिस्टन्स वाढतो तेव्हा पीक वाढतो. प्लॅटू सेम राहतो कारण की तो स्टॅटिक आहे. परंतु जर स्टॅटिक वाढला आहे तर युजली पीक पण वाढतो. प्लॅटूच्या पॅरलमध्ये पीक पण जातो, एवढा फरक आहे. फक्त जर एअरवे वाढला आहे रेझिस्टन्स तर पीक वाढतो, प्लॅटू चेंज होण्याचा काही संबंध नाही आहे.